गाइस कसं काय वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग। आणि विषय म्हणजे आज आपण त्याच पेट्रोल पंपावरती आहे जिथे आपल्याला म्हणजे तिथे आपली कॅमेरा क्वालिटी एकदम वाढली होती। माझ्याकडे कुठे गेली? आणि माझ्याकडेच आवडतं ते पुढचं जाऊ दे ते पुढं। तर सांगायचं हेच होतं की चाललो आहे आता, मागच्या वेळेस गेलो होतो हम्पीला, याच पेट्रोल पंपापासून स्टार्ट केलं होतं। आज चाललो आहे गोव्याला आपण। सो लेट्स गो, जाऊयात निघूत आपण। वेळ झाला आहे खूप जास्त, 7ला बाहेर पडायचं होतं, ऑलमोस्ट 10। आणि आज आपण आत्ता तर कर्नाटकमध्ये आहोत आणि गोव्याला निघालो आहे। आता आपण थांबलो आहोत आंबोली धबधब्याच्या तिथे। आणि विषय म्हणजे तिथे शुल्क घ्यायला चालू केले आहेत। म्हणजे इथे जर तुम्हाला या पायऱ्या सोडून जर वर यायचं असेल, इकडे वर जायचं असेल तर तुम्हाला शुल्क आहे। आई पण थांबले सध्या। आणि तसं बघताय एकदम असं दुधासारखं पाणी पडतंय वरून, कसलं मस्त असं निसर्ग। आणि दिवसाला गांडूळ साप आहे, नाही गांडूळ साप आहे, सापच आहे, गांडूळ साप आहे। मित्रांनो, जर आपण आता चाललो आहोत गोव्याला आणि आपण आहोत सावंतवाडीमध्ये। सावंतवाडीमध्ये भालेकर खानावळ म्हणून आहे, तर खूप प्रसिद्ध माशांसाठी खास फेमस खानावळ आहे। रोडलाच आहे विषय म्हणजे, तुम्ही जाण्या येणाऱ्या रोडवर आता हा मेन हायवे जो गोव्याला कनेक्ट करतो पुढे गोवा हायवेला। तर खूप मस्त अशी खानावळ आहे। आता आल्यावरती तुम्हाला थाळी दाखवतो कशी आहे ते, जाते त्यासाठी जेवायसाठी थांबलो आहे आपण। आणि मस्त अशी खानावळ आहे, आता आल्यावरती दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, सुरमई थाळी आलेली आहे आता सध्या। बघू शकता इकडं बाबांचं ताट आहे, माझं ताट आहे, तिकडं आईनं भाकरी घेतली आहे आणि मी चपाती, सुरमई, बोंबील आणि सोलकढी वगैरे आहे। आधी खातो तर खायला तर म्हणजे ॲक्च्युली सुरमई तर चांगली आहे टेस्टला, बाकीचं आता बघूया खाऊ। तर मित्रांनो, जेवण झालं आहे, तिथं आहे बघा भालेकर खानावळ म्हणून। तर ह्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे। सो आता डिरेक्टली गोव्यात जाऊन गोव्याच्या हॉटेलवरती जाऊन भेटतो। तर मित्रांनो, वी आर ॲट गोवा आणि गाव म्हणजे गोव्यामध्ये आपण आहोत, अस्नोरा म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये आहोत। आणि इथेच प्रॉपर्टी आहे क्लब महिंद्रा अस्नोराची। ऑब्वियसली आपण मेंबर ऑफ क्लब महिंद्रा आहे, त्यामुळे आपल्याला प्रॉपर्टी मिळते इथे। आणि खूप मोठी प्रॉपर्टी ॲक्च्युली, या बाजूला यांचे सोलर प्लांट पण आहेत। एक्सप्लोर नंतर करूच आपण, जे काय प्रॉपर्टी आहे त्या सध्या जाऊन चेकिंग करायचं आहे। गाडीचं पार्किंग हे सगळं पार्किंगच पार्किंग आहे, जसं तुम्ही बघताय त्या पूर्ण पार्किंगमध्ये गाडी लावली आहे। आणि इथून आता जवळपास नाही म्हटलं तर एक 300 किलोमीटर जायचं आहे आपल्याला। आणि 300 किलोमीटर जाऊन 300 मीटर, आईच्या गावात किलोमीटर का म्हणायला लागलो मी, 300 मीटर जायचं आहे। आणि 300 मीटर जाऊन आपल्याला हॉटेलचं एंट्रन्स आहे जिथे आत्ता आपण होतो, जाऊ आता हॉटेल दाखवतो आतमध्ये। तर इथून आहे चेकिंग, म्हणजे हा एंट्रन्स आहे, पूर्ण ओपन एंट्रन्स आहे। हे चेकिंग काउंटर्स आहेत समोरचे। आणि आपल्याला एक वेलकम ड्रिंक आलेली आहे, सध्या माहीत नाही काय आहे, कोकम आहे, जरा फिका बनवला। इथं मस्त असे कारंजे आहेत मध्येच आणि त्या बाजूला एंट्रन्स आहे सगळ्या प्रॉपर्टीची। तो प्रॉपर्टी नंतर एक्सप्लोर करू, आधी चेक इन करू। तो
मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला, म्हणजे मी बाहेर पडायचं कारण लॅपटॉप बॅग गाडीतच विसरून आलो. सो आता लॅपटॉप बाहेर घ्यायसाठी चाललो आहे. त्यासोबतच प्रॉपर्टी ऑसम आहे, खूप मोठी प्रॉपर्टी आहे. ऑलमोस्ट म्हणजे किती एकर आहे माहीत नाही, पण खतरनाक अशी प्रॉपर्टी आहे. मला सोडायला आणायला गाड्यात एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, भयानक मोठी प्रॉपर्टी आहे ही अस्नोराची. सो सध्या आपण गाडीकडे चाललो आहे आणि आणायचं आहे आपल्याला लॅपटॉप बॅग, कारण लॅपटॉप लागणार आहे आपल्याला ट्रान्सफर करायसाठी, फाईल्स एडिटिंगसाठी लॅपटॉप लागणार आहे. सो लॅपटॉप आणूयात. आपण आता मेन एंट्रन्स आलो, इकडूनच आपण थोडी खालती गेलो होतो. जाताना त्या रोडने जाऊ. ॲक्च्युली हा रस्ता जवळ पडतो आहे माहिती आहे, पण आता जाताना त्या रस्त्याने जाऊ. तो रस्ता पण दाखवतो, जाऊ त्याची गाडी घेऊन येतो. आणि तिथले पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथं गेल्यावरती. तर मित्रांनो एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला, ती की हे जे तुम्हाला पार्किंग दिसतंय आणि ह्याच्यावरती हे छत दिसतंय, हे छत ॲक्च्युली छत नाही आहेत, हे आहेत सोलर पॅनल्स. आणि हे प्रत्येक तुम्हाला जिथपर्यंत पार्किंग दिसतंय त्या पार्किंगपर्यंत हे छत आहे. म्हणजे हे सोलर पॅनल्स तिथपर्यंत बसवलेत आणि ह्याची सगळी जनरेशन, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेशन सगळी आपल्या हॉटेलला यूज होते. तिथे पण दिसतात तुम्हाला बघा, तिथे पण सोलर पॅनल आहेत, दिसत आहेत का? ऑरेंज जिथे मध्ये दिसते तिथे पण सोलर पॅनल्स आहेत. ह्याच्यावरती सगळीकडे सोलर पॅनल्स आहेत वरती. ॲक्च्युली हे छत नाही आहे, सोलर पॅनल्स आहेत. हेच एक सांगायचं होतं. यासाठी म्हटलं की तुम्हाला पुढे जाऊन एक गंमत सांगतो. हे मगाशी मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलो की ह्याच्यामध्ये म्हणजे पार्किंग लावताना आपण गाडी, तुम्हाला मी सांगितलंच नाही, वरती छत नाही आहे, सोलर पॅनल्स आहेत. ते आत्ता तुम्हाला सांगतो आहे मी. तर मित्रांनो हे मे बी ना त्यांचं म्हणजे जे क्लब महिंद्राचं किंवा जे हॉटेलचं जे फूड एरिया आहे, म्हणजे जे सकाळचं फूड वगैरे येतं ते सगळं इथे सॉर्ट आउट होतं त्यांचं, त्यासाठी आहे हे. आणि विथ पार्किंगसुद्धा आहे, म्हणजे आपल्याला जे सोडायला वगैरे येतात ना गाड्या, त्यांचं पार्किंगसुद्धा आहेत किंवा चार्जिंग स्टेशन्ससुद्धा आहेत तिथं. सो भयानक मोठी प्रॉपर्टी आहे. इथे 2 दिवस म्हणजे बरोबर आहेत, प्रॉपर्टीमध्ये तुमचे 2 दिवस निघून जातील, एवढी मोठी प्रॉपर्टी. आणि अस्नोरा नाव आहे गावाचं पण आणि प्रॉपर्टीचं पण. आणि विषय म्हणजे हे पूर्ण जंगलाच्या मध्ये, चारी बाजून असं जंगल आहे, मोठं घनदाट जंगल आहे सगळीकडून, आणि मध्येच प्रॉपर्टी आहे. तो आहे रिसेप्शन एरिया, जिथून आता मग अशी आपण रिसेप्शन करून त्या बाजूने आलो वरती. आपण ज्या बाजून मग अशी आपण खालती गेलो, म्हणजे गाडी जी सोडायला आली त्या डिरेक्शनने जाऊ आपण आता. ॲक्च्युली नाही, प्रॉपर्टी त्याच वेळेस शक्य आहे, म्हणजे एखाद्या टाईममध्ये कित्येक एकर अशी मोठी जागा जी आहे, डोंगर आपण म्हणू शकतो, अख्खाच्या पूर्ण अखंड डोंगरच ज्यावेळेस विकायला निघतो. आणि त्यावेळेस एखादं कोणतरी मोठी लोकं असतात, ते पण पार्टनरशिपमध्ये घेतात किंवा सिंगल हँडेडली घेऊ शकतील अशी कोणाची तर ऐपत असेल तर अशा प्रॉपर्टी बनतात मग त्यावेळेस. नाहीतर हे बनणं शक्यच नाही आहे. म्हणजे जवळपास किती 10 ते 12 एकरमध्ये प्रॉपर्टी आहे, त्या मे बी त्यापेक्षा पण जास्त आहे, मला एक्झॅक्ट नंबर नाही माहीत आहे. पण भयानक मोठी प्रॉपर्टी आहे, भयानक. तुमचा म्हणजे 2 दिवस प्रॉपर्टी फिरला तरी पण ते कमीच आहे असं वाटेल तुम्हाला, एवढी मोठी प्रॉपर्टी आहे. तुम्हाला आता रूमवरती गेल्यानंतर ना तुम्हाला मॅप एक दाखवतो. मॅपवरती आपण कुठे आहे, प्रॉपर्टीचा एरिया किती आहे, कुठून गेल्यावरती काय येतं आहे, कुठे कुठे जायचं आहे आपण प्रॉपर्टीमध्ये फिरताना, हे तुम्हाला दाखवतो नंतर. सध्या चाललो आहे. मित्रांनो हा पूल एरिया आहे. आता जाता हा पण एक्सप्लोर करून जाऊ. आणि पूल एरियामध्ये डिरेक्टली बार आहे भेंडी. आता इकडे एकदम डिरेक्टली दाखवणं जरा असं ते कंजेस्टेड पडते, म्हणजे कसं आपल्यालाच ते जरा ऑकवर्ड वाटतं आहे. लोक असे पोहायला लागलेत आणि आपण त्यांना शूट करतो आहे, ते बरोबर नाही वाटत. ज्यावेळेस एम्प्टी पूल वगैरे असेल त्यावेळेस ते चांगलं वाटेल, पण पूल अटॅच बार आहे भेंडी, हे काय विषय आहे? असं पहिल्यांदा बघितलं आहे मी काहीतरी. म्हणजे कुठल्या पण आजपर्यंत रिसॉर्टमध्ये ही स्कीम बघितली नाही आहे, ज्या स्कीममध्ये पूल पलीकडे एक स्पेस टाकून छोटा पूल आहे, ज्यामध्ये तुमचं कमरेपर्यंत असं पाणी आहे आणि त्यामध्येच बार पण आहे. खतरनाक. तिथूनच घ्यायचं आणि पूलमध्ये स्पीड बसायचं, खतरनाक विषय. सो ऑलमोस्ट आपण येतो आहे आपल्या रूमकडे. आणि हा एक मोठ्याच्या मोठा इथे चांगलं ओपन स्पॅसेज आहे, आणि इथेच आपली रूम आहे वरती राईट बाजूला.
काश लेफ्ट बाजूला असते, कारण आई सांगत होती लेफ्ट बाजूला तेव्हा ते राहिले होते ना, लेफ्ट बाजूला असं पूर्ण डोंगर आहे, त्यामुळे तो व्ह्यू चांगला दिसतोय. एनिवेज हॉटेल चांगला आहे, रूम्स पण क्लीन आहेत, नीट आहेत, खूप चांगले आहेत. तुम्हाला दाखवतो ते पण आतमध्ये गेल्यावरती. सो सध्या चिल लाईफ, मजा मा. सो दिस इज आवर रूम. सगळं लगेज वगैरे असे पडले. हे आहे हॉल. इकडे एक छोटंसं किचन विथ अवन. होय, इथं विथ अवन आहे. खालती मस्तपैकी टी सॅशेज, कॉफी सॅशेज सगळं आहे. इकडे छोटंसं सिंक. परत एक मस्तपैकी इकडे बसायला लिव्हिंग स्पेस विथ सोफा कम बेड आहे हा. तसंच बाहेर आलो की एक मस्तपैकी बाल्कनी, आपल्यासाठी रॅक्स फॉर अडकवायसाठी वेट क्लोज, आणि नंतर एक कबर्ड. या कबर्डमध्ये आता सगळे माझे कपडे वगैरे आता अडकवले, सेफ ॲज युजल सगळीकडे असते, विथ मस्तपैकी टॉयलेट, बाथरूम अँड शॉवर एरिया. मस्तपैकी इकडे आहे बेडरूम, जिथे आता माझे आई बाबा आहेत. सो आज दाखवत नाही, नंतर दाखवतो बेडरूम कसा आहे ते. आणि मस्तपैकी टी व्हीवर बसू थोडा आपण आणि चिल मारूत, थोड्या वेळानं बाहेर जायचं आहे. सो मस्तपैकी लक्झुरियस लाईफ वी कॅन से या. तर तुम्हाला बेडरूम दाखवायचं होतं. बेडरूम इथं पण वेंट आहे, टी व्ही पण आहे, आणि हा बेड आहे, सध्या विस्कटला आहे. आणि असं आहे बेडरूम. आणि बेडरूमपासून तुम्हाला दाखवायचं म्हणजे इथे परत आहे विंडो. विंडोपासून हा व्ह्यू पुढचा. ॲक्च्युली आत्ताचा व्ह्यू एवढा खास नाही मिळाला आहे, ठीकठाक व्ह्यू आहे, पण सेकंड फ्लोअरवर आहे त्यामध्ये जरा चांगलं वाटतं. कारण की ग्राउंड फ्लोअरवर असतं तर पूर्ण असं म्हणजे समोर जर झाडं झुडपं झालं असतं डोळ्यासमोर, हे झाड खालचे, त्यामुळे सेकंड फ्लोअरवर आहे त्यामुळे असं चांगलं वाटतंय. सो मेन गोष्ट बेडरूममध्ये टी व्ही आहे. खतरनाक आहे विषय. हॉलमध्ये टी व्ही, बेडरूममध्ये टी व्ही. म्हणजे बेडरूममध्ये पण झोपायचं झालं तर पण निवांत टी व्ही बघत झोपू शकतो. सो लेट्स गो. आता चाललो आहे बाहेर गोवा फिरायसाठी. सो बघू कुठं जायचं होतं. बागा बीच फर्स्ट टाइम इन लाईफ असं म्हणू शकतो. तिकडे शॅक्स वगैरे आहेत, जे लाईट्स वगैरे. चना मसाला सर नाही, चना मसाला, भेल पुरी, भेळ वगैरे विकतायत मस्त सगळे. काय आहे. मी तर पहिल्यांदा आलो त्यामुळे एवढा काही एक्सपिरियन्स नाही, पण हे नवीनच काय माझ्यासाठी. तर लाईफमध्ये पहिल्यांदा बागा बीचवर आलो आहे, ते पण रात्रीचंच. आणि गोप्रोमध्ये तेवढी क्लॅरिटी दिसत नाही. आणि हे सगळे तुम्ही ते बघताय ते शॅक्स आहेत, मग अशी बोललो ते. आता ते एकदम व्यवस्थित पूर्ण अंधार पडल्यामुळे मला व्यवस्थित दिसत असेल सगळीकडून. लाईट्स वगैरे जेवढ्यापर्यंत दिसायचे. या बाजूला पण एका ठिकाणी तिकडे शॅक्स वगैरे दिसायचे, लाईट्स वगैरे दिसतात ना, तर त्या बाजूला कलंगूड बीच आहे. तो आपण तिकडे तर काय जाणार नाही आहे सध्या तरी. बागा बीचवरती फर्स्ट टाईम गोवा बागा बीच रात्रीचं. तर हे आहे गोव्याचं नाईट लाईफ सध्याचं. सगळीकडे जिथे तिथं बघाल तिथं सगळीकडे आता डिस्कोज, पब, बार हे सगळं ॲक्टिवेट झालं आहे. रात्रीचं लाईफ सगळं गोव्याचं. आणि आत्ता सध्या आपण बागा बीचच्या तिथं आहोत. हा मेन चौक आहे बागा बीचच्या इथून. आता पुढे जाऊन आपण परत मेन रोडला लागणार बाहेर. सध्या हे जसं ऐकताय हे तुम्ही ऐकताय हे सगळं बागा बीच रात्रीचं लाईफ. तर मित्रांनो जसं बघताय हॉटेलवरती आलो आहे. आजचा दिवस इथेच थांबतोय. भेटूयात उद्याच्या दिवशी नवीन काहीतरी घेऊन. बघूयात उद्या कुठं फिरणं होतं आहे. होप सो तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनलला. दिस वॉज वीर सायनिंग आउट. थँक्यू बाबा, टेक केअर अँड सायो ना, बाय बाय. रात्रीचं हॉटेल हे असं दिसतंय, सामसूम. एकतर जंगलामध्ये आहे, एक तेवढंच की लाईट्स वाईट्स सगळ्या एकदम चकाचक टकाटक आहेत. त्यामुळं भीती वाटत नाही, नाहीतर ॲक्च्युअलमध्ये फाटून जायची गोष्ट इथं.
एवढा सन्नाटा आहे ना भयानकमध्ये, खतरनाक लेवलचा सन्नाटा इथं.